झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्रीच्या उपनगराध्यक्षपदी उज्ज्वला भोसले बिनविरोध। काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतली माघार। विजयानंतर भाजपा समर्थकांचा जल्लोष। साक्री नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी उज्ज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या पदासाठी 29 जुलै 2025 रोजी निवडणूक घेण्यात आली। यात काँग्रेस आणि सेनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची माघार झाली। त्यामुळे भाजपाच्या उज्ज्वला भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शिरसाट यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं। मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले। पक्ष निरीक्षक डॉक्टर शशिकांत वाणी, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, प्रदेश सदस्य लक्ष्मण सावजी, भाऊसाहेब देसले आदींनी निवडणुकीचे निरीक्षण करीत कामकाज पाहिले। मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून पक्षश्रेष्ठींनी सोपवलेल्या जबाबदाऱ्यांमुळे उज्ज्वला भोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने भाजपाच्या गटात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। भाजपाकडे 11 सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपाची रणनीती यशस्वी झाली आहे। या निवडणुकीदरम्यान नगराध्यक्ष उषा पवार, माजी नगराध्यक्ष जयश्री पवार, नगरसेवक व गटनेते बापू गीते, ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, दीपक वाघ, मनीषा देसले, रेखा सोनवणे, जयश्री पगारिया, संगीता भावसार, नरगिस बी पठाण, प्रवीण निकुंभे, सुमित नागरे, राहुल भोसले, पंकज मराठे, कल्पना खैरनार, सोनल नागरे, ॲडव्होकेट पूनम शिंदे काकुस्ते आदी नगरसेवकांसह विजय ठाकरे, रमेश सरक, शिरीष सोनवणे, प्रदीप कुमार नांद्रे, उत्पल नांद्रे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी जीटी मोहिते, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।